राहुल आणि प्रियंकाच्या पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर ठिया सर्व प्रकार काल खूप जास्त गोंधळ झाला होता. नीट पेपर फुटी संदर्भामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारी काँग्रेसने थेट पंतप्रधान निवासाच्या गेटबाहेर धरणे आंदोलन सुरू केले होते. काँग्रेसने आंदोलनाची जागा हाय सिक्युरिटी क्षेत्र असलेले पंतप्रधान निवासस्थान निवडल्यामुळे सुरक्षा यंत्रणाने तारंबळ उडाली. आंदोलकांना काँग्रेस आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षाच्या नेते उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेसने शिक्षण मंत्र्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली होती. हा सगळा ड्रामा सुमारे 2 ते 3 तास सुरू होता. राहुल गांधी यांनी धरणे आंदोलन सुरू केले. सरकारने पंतप्रधान कार्यालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांच्या गृह सचिव गोविंद मोहन यांना मध्यस्थासाठी पाठवले, पण मध्यस्थी फसले. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या सर्वांना बसमध्ये बसवून मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेले. यावेळी पोलिसांनी जमिनीवरून उचलून नेले. रात्री उशिरा काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. तेथे सुमारे 1.5 ते 2 तासाच्या हाय ड्रामानंतर राहुल, प्रियंका यांच्या सुटका करण्यात आली आणि संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू झाले. यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे न्याय मिळवून देण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले. पोलिसांनी केलेल्या विद्यार्थ्यांवरील हल्ला म्हणजे प्रत्येक भारतीय कुटुंबावर हल्ला आहे. सरकारने प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि सरकार घटनेवर जबाबदारी स्वीकारण्यास तयार होत नसल्यामुळे संसदेमध्ये विषयावर चर्चेची परवानगी देत नसत असे म्हणाले. मात्र हे जे सर्व काही गोष्टी घडल्या होत्या, काँग्रेसच्या या 3 मागण्या होत्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा द्यावा, गृहमंत्री अमित शहा यांचे संसदेमध्ये निवेदन करावे, यामध्ये चर्चेत असावे आणि विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. राहुल गांधी यांच्या नाकातून रक्त देखील त्यांच्या या सर्व गोष्टी निघाल्या होत्या. त्यांना बाहेर काढताना पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या केलेल्या लाठीचार्जमुळे त्यांच्या मंगळवारी काँग्रेस समाजवादी पार्टीचे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले. यावेळी राहुल गांधी पोलिसांनी जबरदस्तीने उचलून यावेळी नेलेले होते. झटपटीत राहुल गांधी यांना जखमाही झाल्या, नाकातून रक्त येत होतं. छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर त्यांचा ड्रामा सुरू झाला होता. राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांना ताब्यात घेऊन मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेले आणि नाशिकच्या असलेल्या छत्रसाल स्टेडियममध्ये तिघांना नेण्यात आले. काँग्रेसचे समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते देखील तिथे उपस्थित होते आणि तरुणांचा आक्रोश तेही मैदानात होता. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी ही खूप दिवसापासून केली जात होती. राजधानी दिल्ली गाजवणाऱ्या तरुणांचा आक्रोश पाहिल्यानंतर अखेर राजकीय नेतेही आंदोलनाच्या मैदानात उतरले. अनेक नेत्यांना समजून जंतर मंतर गाठून अभिजित दिपकेसह आंदोलकांची माहिती घेतली. पेपर फुटेचे घोर पाप पंतप्रधान नरेंद्र मोदी होते असं यावेळी सगळ्यांचं म्हणणं आहे. नीट पेपर फुटी प्रकरण घोर पाप असले. प्रकरणामुळे आरोपीवर कारवाई करण्यात आली. 13 आरोपी सध्या कोठडीत आहेत. कोणालाही देशातील युवकांच्या भवितव्याशी खेळ करू नका आणि असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. सरकार मध्यस्थीचा प्रयत्न आहे. आंदोलनाचे मागे घ्यावे म्हणून सरकारने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह मध्यस्थानीसाठी पाठवले असून राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. चर्चेमध्ये राहुल गांधी यांना सरकार संसदेमध्ये नीट विद्यार्थी आंदोलनावर करण्यास सहमती दर्शवली. काँग्रेस तातडीने आंदोलन घेईल आणि 8 घालील सरकारवर राजी असल्याचं सांगितल्यानंतर राहुल गांधी यांनी शब्द फिरवला आणि जितेंद्र सिंह यांची मागणी मान्य करावी आणि अशा सर्व गोष्टीमध्ये तेथे मोठमोठे नेते मंडळी देखील आपल्या महाराष्ट्राचे गेले होते. शरद पवार, दिपके यांची भेट घेतली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मंगळवारी काँग्रेस जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांना जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. आंदोलकांच्या गर्दीमुळे त्यांना आत जाता आले नाही. 50 फूट लांबच अंतरावर थांबावं लागले. त्यानंतर दिपके पवारसह भेटण्यासाठी बाहेर आले. पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या केलेल्या लाठीचार्जमुळे सर्व मागण्या मान्य झाल्याच पाहिजे यावेळी असे सर्व गोष्टी म्हणाले होते आणि उद्धव ठाकरे देखील जंतर मंतरवर या देखील सहभागी झाल्याचं दिसत आहे. येणारा काळ सांगेल की काय असतो गोष्ट होईल. त्यापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशा काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.